नमस्कार. आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. आपण अतिशय महत्त्वाचा विषयावर आपण हा व्हिडिओ बनवत आहोत. ज्या लाडक्या बहिणींना पती आणि वडील दोन्ही पण नाहीत, तर अशा बहिणींनी ई-केवायसी कशी करायची आणि आता अशा बहिणींसाठी ई-केवायसी करताना आपल्या त्या वेबसाईटमध्ये ऑप्शनच सरकारने ठेवलेले नाही. सरकारने फक्त एवढंच म्हटलेलं आहे ई-केवायसी करताना की तुम्ही ज्यांना पती आहे ज्यांच्या आधार कार्डवर पतीचं नाव आहे त्यांनी पतीचा आधार नंबर भरायचा आहे आणि ज्यांना वडील आहे त्यांनी वडिलांचा आधार नंबर भरायचा आहे. हो, बरोबर आहे. परंतु अशा लाडक्या बहिणी पण आहेत महाराष्ट्रामध्ये की त्यांना पती पण नाही आणि वडील पण नाहीयेत. तरी सुद्धा आता अशा बहिणींचा सरकारने विचार केला पाहिजे आणि तो सुद्धा गांभीर्याने. तरच सरकार लवकरात लवकर या वेबसाईटमध्ये बदल करेल आणि तेही ऑप्शन आणेल, म्हणजे जेणेकरून अशा ज्या महिला आहेत की ज्या महिलांना ज्या बहिणींना वडील पण नाही आणि वडील पण नाही आणि पती पण नाही, तर अशा बहिणींना तर जास्त आवश्यकता आहे लाडकी बहीण योजनेचा लाभाची. तर सरकारने या बाबतीत लवकरात लवकर विचार करावा आणि लवकरात लवकर याबद्दल अशा बहिणींबद्दल लाभपूर्व आणि लाभदायक निर्णय सरकारने घ्यावा, म्हणजे जेणेकरून अशा बहिणींना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळेल. आणि ज्या बहिणींना जून आणि जुलैचा हप्ता आलेला नाही, जून जुलै ऑगस्टचा हप्ता आलेला नाही, अशा बहिणींसाठी सुद्धा अत्यंत महत्त्वाचे अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आणि आता ई-केवायसी सुरू झालेली आहे, परंतु ई-केवायसी करत असताना लाडक्या बहिणींना अनेक प्रश्न आहेत, अनेक समस्या आहेत. काय काय प्रश्न आहेत? वेबसाईट सुरू होत नाही. तर वेबसाईट सुरू होत नाहीये. वेबसाईटमध्ये म्हणजे खूप सारे एरर येत आहेत, अडचणी येत आहेत, समस्या येत आहेत. तर काय करायचं आहे अशा वेळेला? सर्व लाडक्या बहिणींनी तुम्ही दिवसभर, म्हणजे नेटवर्कचा इश्यू आहे, वेबसाईटवर लोड येत आहे. आता लाडकी बहीण योजनेमध्ये 2 कोटी महिला लाभ घेणाऱ्या आहेत, पात्र महिला आहेत. तर अशा सगळ्या महिला दिवसभर जर वेबसाईटवर येतील तर वेबसाईटवर लोड येणारच आणि वेबसाईटवर लोड आल्यामुळे वेबसाईट ही काम करत नाही आणि वेबसाईट बंद पडते. त्यामुळे लाडक्या बहिणींना खूप महत्त्वाचं सांगत आहे की तुम्ही रात्री म्हणजे 11 नंतर किंवा 12 नंतर तुम्ही ई-केवायसी करा, किंवा सकाळी म्हणजे पहाटे पहाटे तुम्ही लवकर उठून ई-केवायसी करा, की जेणेकरून तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही. प्रश्न 2, ई-केवायसी कोणी करायची, म्हणजे नक्की कोणी कोणी ई-केवायसी करायची? तर बघा, ज्या महिलांकडे 4 चाकी आहे, ज्या महिलांच्या कुटुंबात कोणी पुरुष इन्कम टॅक्स भरत आहे, ज्या महिलांकडे घर आहे स्वतःचे, ज्या महिलांचे कुटुंबातील वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे, ज्या महिलांचं वय 65 पेक्षा जास्त आणि 21 वयापेक्षा कमी आहे, ज्या महिलांचं आता महाराष्ट्र राज्य सोडून तुम्ही दुसरीकडे राज्यात जर तुम्ही राहायला गेला असाल तर अशा महिलांनी ई-केवायसी करायची नाही. तुम्ही ई-केवायसी केली तरी सुद्धा तुम्हाला यापुढे आता लाभ मिळणार नाही. हे अत्यंत महत्त्वाचे अपडेट आहे. सर्व लाडक्या बहिणी लक्ष देऊन बघा आणि लक्ष देऊन ऐका, कारण की तुम्ही जरी ई-केवायसी केली तर तुमची एनर्जी वाया जाईल आणि तुमचा वेळही वाया जाईल, स्टॅमिनाही वाया जाईल. त्यामुळे तुम्ही ई-केवायसी करू नका. तर जून आणि जुलै आणि ऑगस्ट आणि राहिलेले हप्ते ज्या बहिणींना नाही मिळाले त्या बहिणींनी तर आठवणीने ई-केवायसी करायचीच आहे. आता हा जो तिसरा प्रश्न आहे की बघा, तुम्ही म्हणजे तुमच्या कुटुंबामध्ये जर एक विवाहित आणि एक अविवाहित महिला लाभ घेत आहेत तर तुम्ही हा जो पर्याय आहे तिथे तुम्हाला होय म्हणून निवडायचा आहे. जरी तुमच्या कुटुंबात 2 पेक्षा जास्त महिला लाभ घेत असतील तरी सुद्धा तुम्ही इथे होय पर्याय निवडायचा आहे. तर बऱ्याच महिलांनी इथे नाही म्हटलेलं आहे, त्यामुळे तुमची ई-केवायसी करताना चूक झालेली आहे. त्यामुळे लक्षात घ्या सर्व बहिणी की तुम्ही या पर्यायाच्या ठिकाणी तुम्हाला होय म्हणायचं आहे. आणि बघा, जर तुम्ही नाही म्हटलं तर तुम्ही सगळ्याच बहिणी, म्हणजे तुमच्या कुटुंबात जर 4 बहिणी लाभ घेत असतील तर तुम्ही 4च्या 4 बहिणी अपात्र होणार. म्हणून या गोष्टीची तुम्ही लक्ष देऊन काळजी घ्या. नंतर माझ्या कुटुंबात शासकीय कर्मचारी नाही,
सरकारी विभागात कर्मचारी नाही, तर तुम्ही इथे होय म्हणायचं आहे. म्हणजे काय की हो, आमच्या घरात कोणीही सरकारी कर्मचारी नाही किंवा शासकीय कर्मचारी नाही, तर तुम्ही इथे होय हे ऑप्शन निवडायचं आहे. तरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार आहे. इथे सुद्धा बऱ्याच बहिणींनी चूक केलेली आहे. तिथे तुम्ही नाही म्हटलेलं आहे आणि त्यांची मग चूक झाल्यामुळे आता तुम्हाला पुन्हा हे वेबसाईटवर जाता येत नाही आणि तुम्हाला पुन्हा ही चूक दुरुस्त करता येत नाही. परंतु आता तुम्हाला ही चूक दुरुस्त करण्यासाठी थोडं थांबावं लागणार आहे, कारण की आता सरकार वेबसाईटमध्ये बदल करत आहे आणि वेबसाईट ही अपडेट होऊन येत आहे. त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी या गोष्टीचं लक्षात घ्या. अतिशय महत्त्वाचं अपडेट आहे. आता ज्या ज्या बहिणींच्या चुका झालेल्या आहेत ई-केवायसी करत असताना, त्या बहिणींनी थांबून जावं. पुन्हा ई-केवायसी करू नका, कारण की वेबसाईट पुन्हा अपडेटेड येत नाही तोपर्यंत तुम्ही काही करू नका. चौथा प्रश्न काय आहे? शासकीय कर्मचारी नाहीत, येथे होयच्या जागी नाही झाले. बरोबर आहे. आत्ताच मी तुम्हाला सांगितलं की तुमच्या कुटुंबात शासकीय कर्मचारी नाहीत, तर या ठिकाणी तुमची चूक झालेली आहे. तुम्ही इथे होय म्हणायला पाहिजे, तर तुम्ही इथे नाही म्हटलेलं आहे. तर हरकत नाही, काळजी करू नका. काही तुम्हाला म्हणजे प्रॉब्लेम येणार नाही, कारण की तुमचा आधार नंबर सरकारकडे गेलेला आहे. त्यामुळे सरकारकडे सर्व डेटा तुमचा आहे. तुमच्या कुटुंबातील सर्व फॅमिली मेंबर्सचा डेटा सरकारकडे आहे. त्यामुळे घाबरू नका. ज्या बहिणी पात्र आहेत त्यांना आठवणीने सरकार तुम्हाला लाभ देणार आहे. त्यामुळे काळजी नका करू. आणि वेबसाईट पण तोपर्यंत अपडेट होऊन येतच आहे. नंतर आपण पुन्हा जशी ही वेबसाईट येणार अपडेट होऊन, तसे मी तुमच्यासाठी लगेचच व्हिडिओ घेऊन येणार आहे. त्यामुळे लाडक्या बहिणी काळजी करू नका. पाचवा प्रश्न आहे, ई-केवायसी करताना चूक झाली तर एडिट करता येते का? सध्या तरी ई-केवायसी करताना तुमची जर चुका झालेल्या आहेत तर त्या तुम्हाला आता एडिट करता येत नाहीये. जेव्हा सरकार नवीन वेबसाईट आता आणत आहे, वेबसाईटमध्ये बदल करून नवीन वेबसाईट सरकार जोपर्यंत आणत नाही तोपर्यंत तुम्हाला काही करता येणार नाही. सरकार जेव्हा नवीन वेबसाईट आणेल, बदल केलेली वेबसाईट आणेल, तेव्हा आपण नवीन व्हिडिओ आणूयात. तुम्ही चॅनलला आपले व्हिडिओ चॅनलच्या संपर्कात राहा. आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, तर तुम्हाला पुढचा व्हिडिओ जेव्हा मी आणेल तेव्हा तुम्हाला कळेल आणि नवीन अपडेट तुम्हाला येईल. त्यासाठी तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि ऑल नोटिफिकेशन ऑन करून ठेवा, म्हणजेच तुम्हाला पुढचं लगेच माझा व्हिडिओ तुम्हाला मिळेल. सहावा प्रश्न आहे, पती आणि वडील यांचा आधार नंबर कशासाठी घेतलाय? बऱ्याच बहिणी विचारत आहेत की पतीचा आणि वडिलांचा आधार नंबर सरकारला कशासाठी हवाय? होय, बरोबर आहे, तुमचा प्रश्न बरोबर आहे. तर तुमच्या कुटुंबामध्ये कोणी सरकारी कर्मचारी आहे का? कोणी इन्कम टॅक्स भरत आहे का? तुमच्याकडे चारचाकी आहे का? हा जो सगळा डेटा सरकार ट्रॅक करणार. हा संपूर्ण डेटा तुम्हाला तुमच्या कुटुंबाबद्दल सर्व डेटा सरकारला मिळणार. म्हणूनच तुम्हाला तुमच्या वडिलांचा किंवा तुमच्या पतीचा आधार नंबर सरकारला इथे ई-केवायसी मध्ये करत असताना भरायचा आहे. म्हणजे सरकारकडे सर्व डेटा तुमचा सरकारकडे पोहोचणार आणि सरकार यावर विचार करणार की तुम्ही खरोखर पात्र आहात का. तुम्ही जर पात्र असाल तर तुम्हाला लाभ मिळणार. म्हणूनच सरकारने तुमच्या पतीचा किंवा वडिलांचा आधार नंबर मागितलेला आहे आणि तो तुम्हाला भरणे क्रमप्राप्त आहे. तर लाडक्या बहिणी अजिबात काळजी करू नका. तुम्ही पात्र असणार तर तुम्हाला लाभ तुमचा कुठेही जात नाही. तुम्हाला लाभ हा नक्की मिळणारच आहे. पुढचा प्रश्न आहे, एका कुटुंबात 3 महिला लाभ घेत असल्यास केवायसी कशी करायची? बरोबर. जर तुमच्या कुटुंबामध्ये जर 3 महिला लाभ घेत असेल तर तुम्ही आता फक्त 2च महिलांची तुम्ही ई-केवायसी करायची आहे. जर तुम्ही 2 पेक्षा जास्त महिला लाभ घेत असलात आणि तुम्ही सगळ्याच महिलांची जर ई-केवायसी केली तर तुम्ही सगळ्याच्या सगळ्याच महिला अपात्र होणार. म्हणून ही महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या. तुमच्या कुटुंबात 2 पेक्षा जास्त महिला, 3 किंवा 4 महिला जर लाभ घेत असेल तर तुम्ही विचार करा, ठरवा आणि फक्त 2च महिलांची ई-केवायसी करा की जेणेकरून तुमचा कमीत कमी 2 महिलांचा लाभ हा कंटिन्यू सुरू राहील. 2 पेक्षा जास्त महिलांची तुम्ही ई-केवायसी केली तर तुमच्या सगळ्याच्या सगळ्याच महिला तुम्ही अपात्र होणार. हा मुद्दा लक्षात घ्या. 8वा प्रश्न आहे, ई-केवायसी झाली आहे का, हे कसे बघायचे? हो,
तर ई-केवायसी तुमची झाल्यानंतर तुम्ही पुन्हा पूर्ण बाहेर आल्यानंतर पुन्हा तुम्ही त्याच वेबसाईटवर पुन्हा लॉग इन करायचं आहे आणि लॉग इन केल्यानंतर तुम्ही पुन्हा ई-केवायसी ही प्रक्रिया पुन्हा चालू करायची आहे। तुमचा आधार क्रमांक भरायचा, कॅप्चा कोड भरायचा आणि तुम्ही आधार क्रमांक भरल्यानंतर कॅप्चा कोड भरल्यानंतर तुम्हाला तिथे लगेच वॉर्निंग येणार आणि तिथे लगेच तुम्हाला संदेश येणार, मेसेज येणार की तुमची ई-केवायसी ही सक्सेसफुली झालेली आहे, यशस्वीरित्या तुमची ई-केवायसी पूर्ण झालेली आहे असा तुम्हाला संदेश येणार आणि मग तुम्हाला समजेल की तुमची ई-केवायसी ही पूर्ण झालेली आहे। तर आता सगळ्या लाडक्या बहिणींच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मी दिलेली आहे। तरी सुद्धा लाडक्या बहिणींना जर काही प्रश्न असेल, समस्या असेल, अडचणी असेल तर तुम्ही खाली कमेंट करा, म्हणजे मी त्यावर लगेचच तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन येणार।